आज या ठिकाणी विरळे तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर. तर या ठिकाणी आज गोकुळचे संचालक सन्माननीय करणसिंह गायकवाड दादा आपल्या तालुक्याचे म्हणजे शाहवाडी परंडा तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार सन्माननीय संजयसिंह गायकवाड यांचे सुपुत्र आज या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांना दुग्ध व्यवसाय आणि गोकुळ डेअरीविषयी आपण काही प्रश्न विचारणार आहे. नक्कीच दादा तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आणि तुमचं गेल्या 4 वर्षांनी जर बघितलं तर काम अगदी उल्लेखनीय चांगलं काम आहे. आणि नक्कीच जसं संजय दादांनी ह्या भागाला वरदान म्हणून एक आमच्या भागामध्ये कानवण धरण बांधलं आणि त्या धरणाच्या माध्यमातून ही जमीन सुपीक झाली आणि नक्कीच ते पाणी आल्यानंतर ह्या भागामध्ये शेतकऱ्यांना खरा न्याय मिळाला. आणि दादांच्या माध्यमातून आज जर बघितलं तर आज पूर्णपणे हा भाग आज एक चांगला सुखी झाला आहे. आणि त्याच माध्यमातून जर बघितलं तर गायकवाड धरणाचा वारसा आणि वसा घेऊन आज या ठिकाणी करणदादांचं पण काम खूप चांगलं आहे. आणि आज ह्या भागाला ते एक व्हिजिट देत असतानाच नक्कीच आज तुम्हाला आज आम्ही काही प्रश्न विचारणार आहे की गोकुळच्या संस्थेच्या माध्यमातून आज भरपूर लोक दूध घालत आहेत किंवा शेतकरी त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय करत आहेत. तर दराविषयी तुम्ही काय सांगू शकाल का? दर तर आता आपल्याला बघतोय आपण कुठल्याही आपल्या महाराष्ट्रात कुठलाही असं दूध संघ नाही किंवा गोकुळ एवढं दर देणारा कुठलाच नाही. आज गोकुळचं आपल्या जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात सगळीकडेच 1 नंबरचे दर बघितलं तर आपल्याला गोकुळचेच दर आहे. आत्ताच कालच्या 1 तारखेपासून म्हैशीला सुद्धा आणि गाईला सुद्धा 1-1 रुपये आपण आज परत वाढ दिलेली आहे. त्यामुळे दराचा काय विषय गोकुळला आपण चांगली क्वालिटी घातली तर चांगलाच दर या ठिकाणी आपल्याला गोकुळला मिळतो. नक्कीच दादांचं मत असं आहे की चांगलं सकस आणि स्वच्छ दूध आपण त्या ठिकाणी जर गोळा केलं किंवा डेअरीच्या माध्यमातून दूध आपण जर ते संकलित केलं तर नक्कीच एक चांगल्या दुधाचा दर इतर डेअरीपेक्षा आज गोकुळच्या डेअरीला 1 रुपया दर आपण वाढवून दिलेला आहे. नक्कीच ही चांगली बाब एक शेतकऱ्यांच्या फायद्याची या ठिकाणी जर बघितलं ही बाब आपल्याला म्हणावी लागेल. त्याचबरोबर तुम्हाला जर दादा सांगायचं म्हणजे विचारायचं म्हटलं तर दुग्ध व्यवसाय आज भरपूर तरुण त्या ठिकाणी आज वळत आहेत. आज शेतीला पूरक म्हणून आज दुग्ध व्यवसायच केला जातो. आणि या दुग्ध व्यवसायासाठी जर एखाद्या तरुणाला वाटतं मला गोटा करायचा आहे किंवा एक 4 म्हशी 5 म्हशी 6 म्हशी घ्यायचे तर त्यांना काय आपण अनुदान देऊ शकतो का डेअरीच्या माध्यमातून गोकुळ डेअरीच्या माध्यमातून? दूध संघाच्या वतीनं आपला मुक्त गोट्यासाठी सुद्धा अनुदान आहे. कमीत कमी 3 जातीवंत म्हशी त्या असल्या तरी त्याला 3 जनावरांना सुद्धा मुक्त गोट्यासाठी अनुदान आहे. परत साध्या आपल्या गावठी म्हशींचं असेल तर 5 होतं ते आता परत बदल करून ते 4 वरती आणलेलं आहे. 4 जनावरं जरी असले तर ते 4 जनावरांना सुद्धा मुक्त गोट्यासाठी अनुदान संघानं दिलेलं आहे किंवा आता नवीन बदल करून ते 5च्या ऐवजी 4 केलेलं आहे. नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी आपण परराज्यातनं म्हशी आणून आपल्या जिल्ह्यात दूध उत्पादन वाढवण्यासाठी आपण जर म्हशी परराज्यातनं आणल्या तर 50,000पर्यंत मागच्या याच्यापर्यंत 40,000 होतं. आत्ताच्या चेअरमन साहेबांनी वाढवून त्याचं 50,000 रुपयेपर्यंत नवीन म्हैस आणायची असेल तर बाहेरून आणलेल्या म्हशींना अनुदान आहे. हो. प्रति म्हशीला 50,000पर्यंत आहे. हां म्हणजे आपण जर 3 ते 4 म्हशी घेतल्या तुम्ही 1 घेऊ शकताय. 10 आणायच्या म्हटलं तर 10 आणू शकताय. फक्त ते आधी पैसे आपल्याला त्या उत्पादकांना घालायला पूर्ण पैसे आपल्याला हे 3 टप्प्याचं अनुदान मिळते. 50,000 हा 50,000चं अनुदान आहे. ते पहिल्यांदा आपण जनावर आणल्यानंतर पहिला टप्पा 10,000 मिळते. 1 वर्षानंतर ज्यावेळेला ते जनावर आपल्या इथं म्हणजे पहिला आपण आणतोय त्याला व्यालाच आणतोय. त्यामुळे आता हे दूध घातल्यानंतर परतचं पहिले वेत आपल्या इथं ज्यावेळेला होतोय त्यावेळेला 15,000चा दुसरा हप्ता आणि परत तिसरा हप्ता शेवटचा 25,000चा. हे पैसे परत कधी करायचे शेतकऱ्यांनी? शेतकऱ्याला ते संघ देणार. हा म्हणजे ते परत न देता ते पैसे अनुदान म्हणून अनुदान संघ देणार आपल्याला. एका म्हशीला संघ देणार. हा म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना जर बघितलं तर आज म्हणजे मशीनच्या किमती पण खूप वाढल्या. म्हणजे 1,00,000, 1,25,000, 1,50,000 किमती गेलेत. म्हणजे एक संकरित जर आपल्याला चांगली म्हैस घ्यायची असेल तर मग त्या ठिकाणी गोकुळ डेअरीच्या माध्यमातून 50,000 रुपये आपल्याला अनुदान मिळणार आहे. ही चांगली बाब. ही मुलांसाठी किंवा तरुणांसाठी जर आज बघितलं तर 50,000 रुपये प्रति जनावराला आपल्याला त्या ठिकाणी आज आपल्याला मिळणार आहे. नक्कीच ही चांगली बाब म्हणावी लागेल. याचबरोबर जर बघितलं तर नवीन जर आपल्याला एक पशुधन जर तयार करायचं असेल तर त्यासाठी काय आपला संघ यासाठी मदत करतोय का आपल्याला? आपल्या इथं चांगली जातीवंत पैदास व्हावी यासाठी सुद्धा लहान बच्चे सांभाळण्यासाठी सुद्धा अनुदान संघ देतोय आपल्याला. मग म्हणजे
गायीचे बच्चे असोत किंवा म्हैशीचे असोत, रेड्यापाड्या कुठलेही असले तरी त्यांना सुद्धा नवीन काय तयार व्हावं म्हणून नवीन चांगलं आपल्याच गोट्यामध्ये आपल्या इथं चांगल्या पद्धतीचं बाहेरनं सिमेंट आणून चांगल्या सिमेंटवर तयार झालेली बच्चे ते आपल्या इथं आपल्या गोट्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या गोट्यात ते बच्चे तयार व्हावं यासाठी सुद्धा त्यांना पोषक आहार देणे ते सगळं आपल्या संघाकडे पोषक आहाराचं सुद्धा आपल्याकडे व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर त्या उत्पादकाला अनुदान सुद्धा देते. आपण त्या नोंद करायची की बाबा आपल्याला ते बच्चे मिळाल्यानंतर आपल्या संघाच्या सेंटरवरती नोंद केली की तिथं ते हे करून घेऊन मग ते त्याला आपल्याला वाढीसाठी चांगल्या पद्धतीने खाद्यविद्य देतात. त्याला आपण त्यात हे करायचं त्याच्या परत दरवर्षी स्पर्धासुद्धा घेतल्या जातात. त्यामुळे त्यात आपल्याला त्याचा पण लोकांना फायदा होतो. आपल्या स्वतःच्या गोट्यात नवीन जनावर तयार करण्यासाठी अनुदान संघ देते. आज दादा महत्त्वाचा विषय काय होतोय की आता हा सीझन आहे दुधाचा, जास्तीत जास्त आमच्या खेड्यापाड्यातून बघितलं तर दुधाचं संकलन आत्ताच्या काळामध्ये जास्त होते, परंतु बऱ्याचशा म्हशी आज आजारी सुद्धा पडत आहेत. मग त्यामध्ये काय होते की जी व्हिजिट व्हायला डेअरीला जी व्हिजिट व्हायला पाहिजे डॉक्टरांचं, असं डेअरीच्या माध्यमातून तुम्ही डॉक्टर काही नेमलेत का आणि त्याचे लसीकरण वगैरे तुमच्याकडून काय होतं का वेळोवेळी, अशाविषयी तुम्ही काय माहिती देऊ शकता का? लसीकरण वेळच्या वेळी सगळ्या लसीचं हे करून ज्या त्या वेळेला केलं जाते. जरी आपले संघाकडे डॉक्टर जरी कमी असले, पूर्वी आपला दर आठवड्यातला रूटचा दिवस असायचा, पण ते आता ते रूटचा दिवस बंद केलेला आहे कारण डॉक्टर्स कमी आहेत किंवा प्रत्येक गावात समजा आता आज वेळा 10चं टायमिंग सांगितलेलं आहे. पुढं मालगावात 10:30 आहे, कांडवण 11 आहे. वेळेअभावी त्यामध्ये वेळेअभावी इथं समजा एक 4 जनावरं इथंच 11 वाजले तर पुढची जनावरं निघून जातात किंवा ती चारायला गेलेली असते, त्यामुळे ते रूट होत नाही. त्यामुळे ते रूट बंद करून त्यांना आता परत हे करून ज्याचं काय अडचण असेल त्यांनी मागणी केली की डॉक्टर तिथं आपल्या गावात येऊन तिथं ट्रीटमेंट करून जातात. लसीच्या बद्दल ज्या काय हे असेल ते सुद्धा ज्या त्या वेळेला केलं जाते. नक्कीच दादा तुम्ही आज या ठिकाणी डेअरीच्या माध्यमातून आज सवलती मिळत आहेत किंवा डेअरीच्या माध्यमातून तरुण मुलांना व्यवसाय मिळणार आहे त्या ठिकाणी आणि वेळोवेळी दादांना जी तरुण मिळत आहेत जे भेटत आहेत की बाबा आम्हाला डेअरीविषयी सहकार्य करा, नक्कीच कायम 24 तास दादा त्यासाठी आपले उपलब्ध असतात. आणि आज सुद्धा त्यांनी ह्या कानसा खोऱ्यामध्ये आणि वारणा खोऱ्यामध्ये व्हिजिट देऊन प्रत्येक गोट्या असतील डेअरीला त्यांनी भेट दिली की तुमच्या काय अडचणी आहेत का, समस्या आहेत का, याविषयी आज माहिती घेतली आणि नक्कीच ही माहिती घेऊन येणाऱ्या काळात त्यावरती ज्या समस्या असतील त्यावरती मार्ग कसा काढता येईल या ठिकाणी ते आज त्या ठिकाणी त्यांनी सांगितले. प्रत्येक ठिकाणी जबाबदारी घेऊन प्रत्येक ठिकाणी आपण मार्ग काढू, परंतु तरुणांनी शेतीला पूरक ह्या व्यवसायात तुम्ही उतरा आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती आपण करू शकतो. नक्कीच दादा तुम्ही या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचा हार्दिक आभार. थँक्यू. तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मला खरोखर सगळ्या आपल्या तरुण मित्रांना सांगावंसं वाटते की आपण नोकरीनिमित्त किंवा इतर ह्याच्यात आज आपण बघतोय सगळीकडे कॉम्पिटिशन ह्याच्यात कॉम्पिटिशन आहे, तर या ठिकाणी आपण स्वतःचा व्यवसाय तयार करू शकतो. मग 1 जनावर असो किंवा 10 जनावर, एखाद्याची कपॅसिटी असली तर 10 जनावर पण करू शकतो किंवा त्याच्यापेक्षा वर पण जाऊ शकेल, काय अडचण नाही. आपण प्रत्येकानं जर आपला म्हणून जर व्यवसाय केला तर 100% लाभदायक हा व्यवसाय आहे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांच्यापर्यंत पोचवावं एवढीच तुम्हाला विनंती आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. ओके.